Hello students, we are discussing the problems of entrepreneurship. We already discussed 5 problems, that is lack of finance, inability to face competition, marketing problems, problem of location. Now we will discuss remaining 6 problems. So, in this lecture, we will discuss the poor infrastructure, shortage of manpower, obsolete technology and machines, supply of raw material, socio-cultural barriers, and poor recoveries from customers. So, let us start the discussing about poor infrastructure. Infrastructure means basic amenities, basic facilities. It means road, water, electricity, etc. So, entrepreneurship development requires basic infrastructure like power म्हणजे electricity, transportation, communication, technical information, etc. These are or there are poor facilities of roads. तुम्हाला माहिती आहे भारतातले तर रस्त्यांची खूप दुरावस्था आहे. आता एवढ्यात मात्र काय झालेलं आहे की रस्त्याच्या कामाला वेग आलेला आहे आणि चांगल्या प्रकारचे रस्ते आपल्याला अवेलेबल होत आहेत. पण तरीसुद्धा काय आहे की अति दुर्गम भागामध्ये आपण गेलो तर तिथे काय असतं, पुअर इन्फ्रास्ट्रक्चर, रोड अजिबात चांगले नसतात, इलेक्ट्रिसिटी अवेलेबल होत नाही, लोड शेडिंग असतं. तरी आता बऱ्यापैकी प्रॉब्लेम लोड शेडिंगचा निकालात निघालेला आहे. ड्रेनेजच्या सोयी नसतात, वॉटर सप्लाय नसतं. सो एंट्राप्रेनर सफर ड्यू टू लॅक ऑफ दीज पुअर इन्फ्रास्ट्रक्चर. आणि मग रस्ते चांगले नाहीत, पाण्याची सुविधा नाही, इलेक्ट्रिसिटी मिळत नाही आहे, ड्रेनेजच्या सोयी नाही आहेत. मग काय होतं की एंट्राप्रेनरला आपला बिझनेस रन करत असताना खूप साऱ्या प्रॉब्लेम्सना फेस करावं लागतं. बरोबर आहे ना. देन शॉर्टेज ऑफ मॅनपॉवर. तुम्हाला माहिती मॅनपॉवर मीन्स काय आहे, एम्प्लॉईज वर्किंग इन द ऑर्गनायझेशन. भारतामध्ये काय आहे, खूप मोठी यंग जनरेशन आहे, पण तरीसुद्धा काय आहे की स्किल्ड लेबर किंवा स्किल्ड एम्प्लॉई जे आपण म्हणतो ते मात्र काय आहेत, खूप कमी आहेत. सो ॲन एंट्राप्रेनर हॅज टू फेस ए प्रॉब्लेम ऑफ फाइंडिंग ऑफ हार्ड वर्किंग एम्प्लॉईज. तुम्हाला तर नुसतं लेक्चर ऐका, नोट्स काढा म्हटलं तरी जमत नाही. जमतं का एका जागेवर बसून ऐकायला, लेक्चर अटेंड करायला जमत नाही. हार्डवर्किंग आहात का तुम्ही? नो, नॉट ॲट ऑल. मग एंट्राप्रेनरला तर काय आहे की एम्प्लॉई फाइंड आउट करायचं, ज्यांना 8-8 तास 10-10 तास कंटिन्युअस काम करायचं आहे. मग हे हार्डवर्किंग एम्प्लॉईज त्यांना मिळत नाही. इंडिया हॅज ए व्हेरी बिग मॅनपॉवर. तुम्ही सगळीकडे म्हणता की खूप मोठ्या प्रमाणावर बेकारी आहे, नोकऱ्या मिळत नाहीत, बरोबर. पण तरी काय आहे, हार्डवर्किंग करणारे लोक, स्किल्ड लोक एंट्राप्रेनरला मिळत नाहीत. बट देअर इज ए शॉर्टेज ऑफ स्किल्ड अँड एक्सपिरियन्स्ड मॅनपॉवर. द अवेलेबिलिटी ऑफ चीप लेबर पॉझिटिव्हली ॲफेक्ट एंट्राप्रेनरशिप. काही लोक कमी पैशात काम करायला तयार असतात, म्हणजे चीप असतात लेबर, पण त्यांचा ॲटिट्यूड काय असतो, 8 तासातला एखादा तास काम करतील, 7 तास ते वाया घालवतील, बरोबर. आणि मग ह्याच्यामुळं काय होतं की कामाच्या क्वालिटीवरती निश्चितच काय होतो, इफेक्ट होत असतो. इन स्मॉल युनिटमध्ये काय असतं, लेबर इंटेन्सिव्ह युनिट्स असतात, मोठ्या ह्यूज मशिनरी नसतात, तिथे लेबर लोक जास्त काम करत असतात. आणि मग हे काय आहे, लेबर इज मेन पार्ट अँड ॲक्टिव्ह प्लेयर. स्मॉल युनिट्स कॅनॉट अफोर्ड ट्रेनिंग एक्सपेन्सेस. आणि ह्या स्मॉल युनिटला, ह्या सगळ्या लोकांना ट्रेनिंग द्यायला जमत नाही, कारण त्याचा खर्च त्यांना झेपत नाही. सो अँड द एज्युकेशनल लेव्हल ऑफ लेबर इज ऑल्सो लो. जे एज्युकेशनल असतात, जे स्किल्ड असतात, त्यांचे काय असतं, एक्सपेक्टेशन असतं पेमेंटचं, आणि एवढं पेमेंट आपले स्मॉल युनिट देऊ शकत नाही. आणि मग आपल्या एंट्राप्रेनरला काय करावं लागतं, मॅनपॉवरच्या शॉर्टेजला फेस करावं लागतं, त्या प्रॉब्लेमला त्याला फेस करावं लागतं. नेक्स्ट, ऑब्सोलेट टेक्नॉलॉजी अँड मशिनरी. ऑब्सोलेट मीन्स आउटडेटेड. कारण न्यू टेक्नॉलॉजी खरेदी करणं, नवीन जे काही मशिनरी आहेत, नवीन जे काही सॉफ्टवेअर आहेत, कम्प्युटर्स आहेत, हे घेणं ह्या स्मॉल युनिटला
परवडत नाही. त्यांच्याकडे एवढे पैसे नसतात आणि मग त्यांना काय करावं लागतं की जे आहे ती मशिनरी जी ऑब्सोलेट झालेली आहे, आउटडेटेड झालेली आहे, जी काही काम करत नाही आहे, जी सध्याच्या सिच्युएशनला चालू शकत नाही, अशा मशिनरीवरती काय करावं लागतं, काम करावं लागतं. सो एंटरप्रेन्योरशिप इन इंडिया फेस लॅक ऑफ लेटेस्ट टेक्नॉलॉजी अँड मॉडर्न मशीन्स बिकॉज ऑफ फायनान्शियल प्रॉब्लेम. कारण ते स्मॉल युनिट असतं, त्यांच्याकडे एवढे पैसे नसतात. ॲज अ रिझल्ट द क्वालिटी ऑफ गुड्स प्रोड्यूस्ड बाय स्मॉल एंटरप्रेनर इज इन्फेरियर. आणि मग त्यांच्याकडचे जे प्रोडक्शन असतं, गुड्सची क्वालिटी जी असते ती काय असते, इन्फेरियर असते. अँड द कॉस्ट ऑफ प्रोडक्शन इज ऑल्सो हाय. कारण ते काय न्यू टेक्नॉलॉजी यूज करत नाहीत, ऑब्सोलेट टेक्नॉलॉजी यूज करतात, त्यामुळे त्यांचं कॉस्ट सेव्हिंग होत नाही आणि त्यांच्या प्रॉडक्टच्या प्राइसेस पण काय राहतात, हाय राहतात. सो एंटरप्रेनरशिप इन इंडिया डज नॉट गेट एनी टेक्नॉलॉजिकल सपोर्ट फ्रॉम द गव्हर्मेंट. आणि गव्हर्मेंट पण काही कुठल्याही प्रकारची टेक्नॉलॉजी किंवा टेक्निकल सपोर्ट ह्या एंटरप्रेनरला करत नाही. अँड सो एंटरप्रेनर्स हॅव टू फेस द प्रॉब्लेम ऑफ ऑब्सोलेट टेक्नॉलॉजी अँड मशीन्स. देन नेक्स्ट इज सप्लाय ऑफ रॉ मटेरियल. रॉ मटेरियलवरच काय असतं, प्रोडक्शन डिपेंड असतं. इफ द क्वालिटी ऑफ रॉ मटेरियल इज गुड देन ओनली द क्वालिटी ऑफ फायनल प्रॉडक्ट विल बी गुड. पण काय होतं की इन इंडिया द मायक्रो अँड स्मॉल इंडस्ट्रीज फेस द प्रॉब्लेम ऑफ शॉर्ट सप्लाय ऑफ रॉ मटेरियल. बरं, ते रॉ मटेरियल पण आपल्याला जेवढ्या पाहिजे तेवढ्या क्वांटिटीमध्ये त्याच क्वालिटीमध्ये अवेलेबल होईल असं नाही, तर त्याचं पण शॉर्टेज आपल्याला काय करावं लागतं, फेस करावं लागतं. द परचेसिंग पॉवर ऑफ इंडियन एंटरप्रेनर इज नॉट स्ट्रॉंग. त्यांना उधार पाहिजे असतं, बरोबर, पैसे नसतात, मग क्रेडिटवरती खरेदी करायचं असतं आणि क्रेडिटवरती द्यायला कोणीही तयार होत नाही. आणि मग रॉ मटेरियल्स अवेलेबल नाही, मग काय होतं, दे फेल टू युटिलाइज फुल प्रोडक्शन कॅपॅसिटी. मग त्यांचं मशीन समजा जर 24 तास काम करणार असेल आणि रॉ मटेरियल फक्त काय असतं 8 तास 10 तास 15 तास मशीन रन होईल एवढंच अवेलेबल होत असेल, तर ते फुल कॅपॅसिटी यूज करू शकत नाही. सो दे फुल टू युटिलाइज full production capacity due to short supply of raw material. Then next, socio-cultural barriers. आता हा आपण मागच्या एका लेक्चरमध्ये डिस्कस केला होता ऑलरेडी. सोशो कल्चरल बॅरियर्स मीन्स काय, डिफिकल्टीज, अडथळे. सो इन द इंडियन सोसायटी एंटरप्रेनर्स हॅव टू कन्व्हिन्स द मेंबर ऑफ देअर फॅमिली मेंबर्स. तुम्ही सांगा बरं तुमच्या घरातल्यांना की मी एखादा चहाचा स्टॉल टाकतो आहे किंवा मी एखादा छोटासा बिझनेस करायचा म्हणतो आहे. लगेच घरचे म्हणतील नाही आपली ते नोकरीच बरी, महिन्याच्या महिन्याला ठराविक रक्कम आपल्याला मिळेल, तू काय बिझनेसच्या वगैरे फंदात पडू नको, आपल्याला काहीतरी रिस्क घ्यायला जमणार नाही आणि तुला पैसे कुठून आणून देऊ, एटसेट्रा एटसेट्रा. म्हणजे काय आहे की मानसिकता, मेंटॅलिटीच नसते. आणि मग काय होतं की हे फॅमिली मेंबर्सना कन्व्हिन्स करण्याचा त्रास हा एंटरप्रेनरला घ्यावाच लागतो. सो entrepreneurs have to convince the member of their family, friends and relatives for the choice of entrepreneurship career. तुम्हाला एंटरप्रेनरशिपमध्ये करिअर करायचं असेल तर यू हॅव टू कन्व्हिन्स युअर फॅमिली मेंबर्स, युअर फ्रेंड्स, युअर रिलेटिव्स, युअर सराउंडिंग, युअर सोसायटी. आणि कन्व्हिन्स करणं इतकं सोपं नसतं. सो एंटरप्रेनर्स फेस कॉमन प्रॉब्लेम्स सच ॲज निगेटिव्ह माइंडसेट. काय असतं की लगेचच बिझनेस सुरू केला, आज बिझनेस सुरू केला आणि उद्यापासून तुम्हाला प्रॉफिट होईल असं नाही. तर पहिले काय आहे की 100 मंथ्स मी म्हणते बरं का, 100 मंथ्स म्हणजे जवळपास काय आहे 4 ते 5 वर्ष तुम्हाला काय होतं, प्रॉफिट मिळत नाही, बरोबर, प्रॉफिट होऊ शकत नाही. कट टू कट तुमचा एक्सपेन्सेस भागतील एवढे तुम्हाला पैसे मिळत असतात. मग अशा वेळी काय आहे की निगेटिव्ह माइंडसेट तयार होतं की कशाला आपल्याला जमणार नाही, करायचं नाही, कशाला करायचं वगैरे या पद्धतीचे टॉक आपल्या फॅमिली मेंबर्सकडून, रिलेटिव्सकडून, सोसायटीकडून येत असतात. म्हणजे काय असतं की त्यांचं निगेटिव्ह माइंडसेट असतं. लॅक ऑफ सपोर्ट, ते आपल्याला सपोर्ट करत नाहीत. आणि अपार्ट फ्रॉम दॅट हाय टॅक्स रेट, गव्हर्नमेंटसुद्धा काय करतं की टॅक्स रेट जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणावर ते चार्ज करतं. आणि त्यामुळं काय आहे एंटरप्रेनर्स हॅव टू फेस सोशो कल्चरल बॅरियर्स. अँड लास्ट, पुअर रिकव्हरीज फ्रॉम द कस्टमर.
काय आहे रिकव्हरी मीन्स? बघा, तुम्हाला जर बिझनेस करायचा असेल तर यू हॅव टू सेल युअर प्रॉडक्ट ऑन क्रेडिट. इफ यू डिसाइडेड टू सेल ओनली ऑन कॅश बेसिस यू कॅनॉट रन इफेक्टिवली युअर बिझनेस. म्हणजे तुम्हाला जर बिझनेस करायचा असेल तर तुम्हाला उधारीवर तुमच्या वस्तूची विक्री करावीच लागते. तुम्ही असं जर ठरवलं की नाही मी उधार विकणार नाही, मी फक्त काय करणार आहे, कॅश सेल करणार आहे, तर तुमचा बिझनेस रन होऊ शकणार नाही. तुमचं लेक्चर आहे का मॅडम? हां, माझं 5-10 मिनटाचं आहे. आणि मग जेव्हा हा क्रेडिटवरती सेल करतो तेव्हा काय आहे, तुम्हाला दिसलं असेल की इट इज ए जनरल प्रॅक्टिस टू सेल ऑन क्रेडिट इन इंडिया. द ॲव्हरेज क्रेडिट पिरियड अलाउड इज व्हेरी लाँग. आत्ता पैसे आणून देतो, 1 महिन्यात देतो, 8-15 दिवसात देतो, करत करत हे लोक वर्ष पैसे देत नाहीत आणि मग काय होतं, कॅपिटल आपलं ब्लॉक होतं. ॲज अ रिझल्ट ह्यूज अमाऊंट ऑफ कॅपिटल इज ब्लॉक्ड इन द फॉर्म ऑफ डेटर्स ऑफ द एंटरप्रेनर अँड इट लीड्स टू द बँक्रप्सी. तुम्हाला केलेलं आहे बॅड डेटर्स कन्सेप्ट पण तुम्हाला माहिती आहे, आपण 11वीपासून अकाउंट शिकतो. मग डेटर्समध्ये आपण 10%, 20% काय टाकत असतो, बॅड डेट्स टाकत असतो. पण काही वेळेला काय होतं की ही खूप मोठ्या प्रमाणावरती बॅड डेट्स होतात आणि मग आपण काय होतो, आपण म्हणजे एंटरप्रेनर बँकरप्ट होतो, दिवाळखोर होतो आणि त्याला हा प्रॉब्लेम फेस करावा लागतो. त्यामुळे त्यांनी काय केलं पाहिजे की पॉलिसीज ह्या फर्म आणि डिसाईड करून घेतल्या पाहिजेत की कुठल्या पद्धतीने आपण सेल करणार आहोत, किती दिवसासाठी आपण क्रेडिट देणार आहोत. ओके, देन ही कॅन ओव्हरकम विथ दिस प्रॉब्लेम. सो दिस इज द लास्ट पार्ट ऑफ दिस युनिट, दॅट इज प्रॉब्लेम्स ऑफ एंटरप्रेनरशिप. किती पॉईंट आपण डिस्कस केले? लॅक ऑफ फायनान्स, इनॅबिलिटी टू फेस कॉम्पिटिशन, मार्केटिंग प्रॉब्लेम ऑफ लोकेशन, पुअर इन्फ्रास्ट्रक्चर, shortage of manpower, obsolete technology and machines, supply of raw material and socio-cultural barriers, and last point was poor recoveries from customer. Okay, that's all. इथे काय झालं? End of our first unit. What was the title of our first unit? That is entrepreneurship. In this unit we learned about the entrepreneurship. Then we learned importance of entrepreneurship, then economic development and industrialization, then about industrialization, advantages of industrialization, then role of industrialization in economic development, then we learn responsibilities of entrepreneur. We discuss about various responsibilities of entrepreneurs. Then we discuss the challenges faced by the entrepreneur. And last part of this unit was problems of entrepreneurship. And we discussed 10 to 12 points related with the problems of entrepreneurship. From next lecture, we will discuss the second chapter, that is women entrepreneur. Okay, so bye bye, thank you.